हे गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे @वेपुल आणि श्रेयाच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता आता मी वेकअप तर सकाळीच झाली होती, तर आता मी प्रोटीन शेक इंटेक करते. प्रोटीन शेक झाल्यावरती आपल्याला आपली टिफिनची तयारी करायची आहे, कारण सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी पण काल माझा तर भाऊ नाही आहे, तर मी स्वामी समर्थांच्या मठात जाणार आहे संध्याकाळी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण किचनमध्ये जाणार आहोत आपला टिफिन रेडी करण्यासाठी. सो मी तुम्हाला किचनमध्ये भेटते आणि भेटूया. पण चहा पावडर टाकली, साखर टाकूया थोडीशी. तर साखर सुद्धा ऍड केली आहे आपण. सो हो गाईज, तुमच्या सगळ्यांचा आज दिवस खूप छान जाणार आहे, कारण आज रक्षाबंधन आहे. सो तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल की आपला भाऊ आपल्याला काय गिफ्ट देणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. सो माझा तर मी तर लांब राहते, सो माझा तर भाऊ एक आहे तो एक्सपायर झाला, आणि कझिन आहे तो मनीष. माझी सिस्टर जाईलच तुला राखी बांधायला. मी माझ्या ब्रोच्या फोटोच्या इथे गेली होती मम्मीकडे, तेव्हाच राखी देऊन आलेली आहे. सो आई आपल्याला तो फोटो नक्कीच शेअर करणार आहे सोबत. सो मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करीन. सो आता आपण बनवून घेऊया फटाफट फ्लावरची भाजी, कारण आज टिफिनला आपण फ्लावरची भाजी नेऊया. कारण काल जो पुलाव बनवलेला ना तो खूप तिखट झाला होता. तर आता दूध काढलं आहे मी, तर आता मी बास्केट काढते. आणि तुम्ही बघू शकता की काल आपण स्वीटसुद्धा बनवलं आहे रक्षाबंधन निमित्त. तर आपण आता भेंडीची भाजी, मला वाटलं फ्लावर आहे पण फ्लावर नाही आहे. सो आपण आता बनवणार आहे भेंडीची भाजी. आपण जिमीचं दूध ब्रेकफास्टमध्ये दिलेलं आहे. सो चपाती झाल्यानंतर आपण होपटाला चपातीसुद्धा देऊया. तर आता आपण भेंडी बनवून घेऊया. आधी आपल्याला काय भेंडी नुसती नॉर्मल फ्राय करायची आहे, जास्त तिखट ॲसिडिटीमुळे आपल्याला इंटेक करायचं नाही आहे. सो लेट्स सी. तर तुम्ही पण बघा की मी काय करते ते. गाईज, तुम्हाला बोलायचं राहिलं की माझा ना जो स्टँड होता मोबाईलचा तो जरासा ब्रेक झाला आहे. सो लवकरच मी नवीन स्टँड बाय करणार आहे. ठीक आहे, तर स्टँड बाय झाल्यानंतर स्टँड मी बाय करून घेणार आहे. सो आता तुम्ही बघा मी काय करते. आता मी पहिले भेंडी आहे ती वॉश करून घेते थोडीशी, आणि मग त्याच्यानंतर बघूया आपण काय करणार आहे. मी पूर्ण उठला आहे, त्याला चहा देते आता. आणि फ्लावर नाही आहे, मी होती याच्यामध्ये, विसरला का तू? सो आपण आता भेंडी कट करून घेऊया. खूप मी तुम्हाला दिसते. सो ही बघा भेंडी तो अपनी फेवरेट भाजी है भाई. सो आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत. आणि काल आधी बोलत होती शरीराला कसा मास झालेला आहे पैशाचा. तर ही भेंडी आपण आता धुवून घेऊया. आणि आजचं स्पेशल भेंडीची भाजी. आपण जास्त नाही, आपण एकटेच खाणार आहोत, म्हणजे मी एकटी. सो भेंडीची भाजी आपण आता कट करूया आणि पुन्हा तुम्हाला भेटते. सो हे गाईज, तर तुम्ही बघा आता चहा रेडी झालेला आहे. सो वेपुलला मी चहा देते, तर तुम्ही बघा. तरीच इथे विपुलचा कपच नाही आहे. हां, विपुलचा कप मी तिकडे ठेवला. सो हा बघा त्याचा कप. सो आपला चहा रेडी झाला आहे. सो आपण चहा देऊया. सो आता भेंडी कट करूया.
सो भेंडी कट करते मी आता. सो मशीनचं पाणी भरलं असेल तर आपण मशीनमध्ये मशीन लावूया कपड्याची. बघा वरपर्यंत पाणी आलंय भरून. आपण असं ह्याला दाबून घेऊया. थोडीशी पावडर ॲड करूया. सो नळ बंद करायचं आपल्याला आता. सो आपले कपडे धुवून होतात तर तोपर्यंत आपण आपली भेंडी कट करूया पटकन. आपल्याला लेट नाही व्हायला पाहिजे ऑफिसला. सो मी कॅमेरा इथे ठेवते. तर तुम्ही बघा आता मी भेंडी कशी फटाफट कट करते ती. सो आपली भेंडी कट होईपर्यंत आपलं दूध गरम होईल. सो गाईज जरा व्हिडिओ माझा शेक होईल तर प्लीज ॲडजस्ट करा, कारण माझा टेक्निकली स्टँडचा इश्यू झाला आहे. लय मोठा इश्यू झाला आहे. आमच्याकडे एक बोका आलेला, तरी धक्का मारला ना तुटून गेलं माझा स्टँड. तो बोका कोण आहे तो मी ब्लॉगमध्ये सांगणार नाही. सो फायनली आपली भेंडी आता कट होऊन झालेली आहे. तुम्ही विचार करत असाल एवढी फास्ट का कट करतो, कारण आपल्याला जायचं आहे ॲज युजल कामाला. मला सुट्टी नाही आहे गाईस. मला सुट्टी असते तर मी थोडीशी लेट उठली असते. हे बघा आता आपली फायनली भेंडीसुद्धा कट झाली आहे. सो आपण आता भेंडीची भाजीला फोडणी देऊया. फोडणी नॉर्मलची जी मी देते तीच. थोडासा मसाला, हळदी, ते सगळं टाकून जे तुम्हाला मी गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. बघा मी इथे कढई ठेवलेली आहे. माझ्या हातनं थोडंसं तेल सांडवलेलं आहे, कारण ते मी नाही सांडलं, ह्याच्यावरती कोणीतरी ठेवला होता. म्हणजे माझ्या सासूबाईंनी ठेवला असेल तर माझा कॅमेरा म्हणजे मी तिथं ठेवत होती तर घाई गडबडीत थोडंसं तेल सांडलं आहे. ते मला आता साफ करून घ्यायचं आहे. आधी मी भाजी टाकते मग ते साफ करून घेते. हवा कसा बसलाय ह्याच्या अजून आज वर्कर बरोबर आहे. लोकांच्या फॅक्टरीला सुट्टी आहे रक्षाबंधनची. मे बी सगळ्यांना आपल्या बहिणी असतात तर प्रत्येकजण आपल्या घरी जातं बहिणीच्या रक्षाबंधनसाठी. विपुलची बहीण येणार नाही आहे, तुम्हाला माहितीच असेल गाईज. तुमच्याबरोबर शेअर नाही केलं आहे. गेल्या 3 महिन्या आधीच आय थिंक 4 महिने झाले आमचे जीजू एक्सपायर झाले होते. सो यावेळेस त्याची बहीण रक्षाबंधनसाठी येणार नाही आहे. सो विपुलला सुद्धा पॉसिबल नाही आहे जायला. सो होपफुली ती कधी आली तर त्यांची रक्षाबंधन सेलिब्रेट होईल. सो डोंट वरी, ती लवकरच विपुल बरोबर व्यवस्थित पहिलेच्या रिलेशनसारखं येणार आहे बहिणी भावाच्या. तो आता तिला थोडंसं बोलतात ना, शी थोडीफार अपसेट आहे ती. सो बघू आपण ती कधीपर्यंत रिकवर होते त्याच्यामधून. तर आता आपण याच्यामध्ये जिरा ॲड करूया. एका हाताने कसं करायचं, तर जिरा ॲड करायचं आहे. फायनली आपला कॅमेरा आपण इथे सेट केलेला आहे. तर आपण आता जिरं टाकूया.
थोडीशी राई, सॉरी राई टाकली, आता जिरं बाय मिस्टेकली बोलले. हिंग टाकायचं. तर हिंग टाकावंच लागतं थोडंसं तरी. नंतर त्याच्यामध्ये आपण ही जी भेंडी कट केली आहे ती टाकूया. ही जी मी भाजी बनवते ना भेंडीची, ही खूप सिंपल आणि स्वीट आहे, म्हणजे जास्त तिखट नाही. तुम्ही तुमच्या मुलांना पण टिफिनमध्ये ही भाजी देऊ शकता. प्लस ह्याच्याबरोबर टोमॅटो सॉससुद्धा खूप छान लागतो. तो आपण हळद टाकूया, थोडंसं मीठ टाकूया, थोडंसंच मीठ, जास्त नाही. मसाला सुद्धा आपल्याला खूप कमी टाकायचा आहे, कारण आपल्याला हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे. तो थोडंसं लाल तिखट ॲड करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. बघा एकदम थोडंसं. सो आता आपण बघूया आपला जिमी गोंड्या काय करतोय ते. सो ड्रमवर नाही, तिथे वरती काहीतरी जिमीसाठी होपफुली ठेवली ड्रमच आहे ना तो. सो जिमी आपला वेडा झालाय थोडासा. सो आता आपण आपली भाजी मिक्स करून घेऊया गाईस, कारण आता जिमीची मस्ती बघायला आपल्याकडे टाईम नाही आहे. होपफुली जिमी बरोबर आज आपली रक्षाबंधन सेलिब्रेट होणार आहे, तर तुम्हाला सुद्धा संध्याकाळी मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, किंवा त्याचा मिनी ब्लॉग बनवणार आहे मी. तर आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया भाजी, आणि ह्याच्यावरती आपण एक झाकण ठेवणार आहे वाफेसाठी. मी बघायला मी खाली का वाकली, कारण मला प्लेट घ्यायची म्हणून. तो ही प्लेट आपण भाजीवर ठेवूया. आपलं दूधसुद्धा गरम होते आहे इथे, आणि जे काही वस्तू आपण काढलेले आहेत ते पुन्हा त्यांच्या जागेवर जाणार आहेत. सो बघा तुम्ही. सो मला ॲक्च्युली कसं आहे, श्रावण आहे त्याच्यामुळे मला गणपती येतो, तर मला थोडंसं क्लिनिंग करायचं होतं. पण ॲज युजल तुम्हाला माहिती आहे, थोडीशी तब्येत नाही, इश्यूमुळे मला क्लीन करायला मिळालं नाही आहे. काल मी गाईज फुल ऑन रेस्ट घेतलेला आहे, आणि मूवीचं सुद्धा फायनलाइज झालं होतं, तर आम्ही मूवीला गेलो नाही. ऑनलाईन तिकीट काढून सुद्धा तो आमचे 400 रुपीजसुद्धा वेस्ट गेले आहेत. सो काही हरकत नाही, बोलता ना कभी तो पॉसिबल होगा ही. तो लेट्स सी. भाजीसुद्धा लो फ्लेमवरती ठेवलेली आहे. दूधसुद्धा आपलं गरम झालं आहे. सो एका बाजूला आपण चपाती करून घेऊया. तर गाईज काय झालं, माझा टिफिन बॉक्स मी माझ्या बॅगमध्येच विसरली होती, मला वॉशला टाकायचं होतं. सो आता आपण आपला टिफिन बॉक्स वॉशला टाकूया. इकडे ना एक मिनटं, हे डब्बा. सो एका हाताने मला होत नाही, त्यामुळे विपुलला मी सांगते माझा डब्बा ओपन करून द्यायला. सो गाईज टायमावर वॉश नाही केलं म्हणून स्टिंग करते ते जरा. सो आपली भाजीसुद्धा रेडी होते, दूधसुद्धा गरम झालं आहे आपलं. तर आपण हे साईडला काढूया दूध, आणि लो फ्लेमच्या ठिकाणी आपली भाजीला शिफ्ट करूया. गाईज माझा खूप प्लॅन होता जिमीला आंघोळ घालायचा, आणि काल ॲक्च्युली, पण त्याची जखम अजून बोलतात ना पूर्णपणे बरी नाही झाली आहे. सो आपण ती जागा ओली नाही करू शकत. सो भाजी मी लो फ्लेमवर ठेवली. तर आता मी घेतला आहे चपातीसाठी तवा. सो आपण आता चपात्या बनवून घेऊया. जास्त चपात्या नाही, विपुलच्या 5 आणि माझ्या 2. काल मीनाक्षी म्हणजे माझ्या ट्रेनरचा फोन आला होता मला. ते मला बोलले की श्रेया तुझं काय चाललं आहे, काय अपडेट नाही काय ना. मी बोलली सर मी डाएट केलं नाही आहे बिकॉज सम मेडिकल इश्यू. सो आय विल बी कंटिन्यू फ्रॉम टुमॉरो. मीन्स आजपासून आपलं डाएट परत एकदा सुरू झालेलं आहे. सो तुम्ही बघू शकता की न्यूट्री डिलाइटचं हे कॉर्नफ्लेक्स आहे.
विथ हनी आलमंड. हे खूप टेस्टी लागतं विदाऊट शुगर आहे, कारण हनी आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी साखरेची टेस्ट येते. पण एवढं यमी आहे की तुम्ही तुमच्या किड्सला किंवा हस्बंडला तुम्ही ब्रेकफास्टमध्ये देऊ शकता. विपुल आणि मी सुद्धा तेच करतो. प्रोटीन घेतल्यानंतर आम्ही सुद्धा तेच खातो ब्रेकफास्टमध्ये. सो तुम्ही सुद्धा टेस्ट करा. तर कपडे वॉश होतात आहे, फटाफट मी चपात्या बनवून घेते आणि भेटते तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला कंटिन्यू राहा, नाहीतर तुमची काही कामं असेल तर ती पण करून घ्या. आणि स्पेशली तुमचा भाऊ आज येणारच असेल रक्षाबंधन करायला, सो एन्जॉय करा आज. सो फायनली तुम्ही बघू शकता की आपली चपाती पण रेडी होत आहे, भाजी रेडी झालेली आहे. सो आता आपण चपाती बनवूया आणि मग रेडी होऊया ऑफिसला जायला, किचन क्लीन करून. सो आता लास्टची चपाती आहे ही आपण करून घेऊया. सो आपली चपाती झालेली आहे. तर आता वळूया पुढच्या स्टेपला आणि बघूया पुढे काय करते अजून. सो हे गाईज फायनली आपलं टिफिन रेडी झालेलं आहे. चपाती रेडी आहे, सॅलड टिफिनमध्ये न्यायचं ते सुद्धा रेडी आहे, भाजी पण रेडी आहे. सो आता आपण भांडी धुवून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण ब्रेकफास्ट करून घेऊया. तर आपण थोडंसं दूध गरम करूया आधी. सो आता तुम्ही बघा की मी भांडे धुवून घेते फटाफट. ठीक आहे, पहिले ओटा पुसून घेते, कारण मी तुम्हाला सांगितलं की माझ्या हाताने थोडंसं तेल पडलं आहे. काल रात्रीच आपण आपला ओटा स्वच्छ करून घेतला होता. फायनली आपण हा कपडा धुवून घेऊया व्यवस्थित. फायनली आपल्याला किचन टिफिन झालंय. भांडी धुवूया. भांडी धुवून झाल्यानंतर आपण ब्रेकफास्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ऑफिसला जायला रेडी होऊया. सो बघा किती फटाफट मी काम करते. भांडी घासून माझं सगळ्यात आवडतं काम आहे.
इथे कॅमेरा चालू ठेवलाय मध्ये नका येऊ. सो आपली भांडी धुवून झालेली आहे आता. माझ्या सासूबाई होतं त्यांच्या हातमध्ये एक होतं म्हणजे बोलली की मी जिथे कॅमेरा ठेवला आहे कारण माझा काही स्टँड ब्रेक झाला आहे. आज मला खूप जास्त त्रास झाला आहे. बरेच सोपी प्रत्येकाकडे सगळं हे इम्पॉर्टंट नसतं. गरीबातून माणूस वर येतो हळूहळू. फटाफट आवडते. माझी भांडी झालेली आहेत आता. भांडी धुवून झाली आहे. कुर्ता क्लीन करून झालेला आहे. सो बघूया आपण आता थोडे काय करतो. माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सो विपुल कायम नौटंकी करतो गाईस. त्यांनी काल रात्री एवढा कांड केला आहे ना तो मला जाम राग आलाय त्याच्यावरती. त्याला आता काय बोलू. राहू द्या आता काय बोलून फायद्याचं नाही आहे. शेवटी त्याला ते करायचं केलं. सो आता मी दूध गरम करते आणि ब्रेकफास्ट रेडी करते. लाव ना वाटतं तर लाव. मला पण विचारतो काही गोष्टी मला विचारून नाही करत. तुझ्या मनानेच करतो. तिथे काल चोकअप झालेला तिथून पाणीच जात नाहीये. त्याला बोलून घे एकदा परत फोन करून. आता काही करू नको. मला मी गेल्यानंतर सोडल्यानंतरच मला लेट होतं. याचं झाकण बघितलं का छोट्याचं. जाऊ दे आता याच्यातच काढून. सो आपलं दूध गरम करायला ठेवलं. काय जर कॉलर शर्ट खायचं होत नाही म्हणजे टी शर्ट घालून हजार वेळा चहा पितो तो आणि बोलतो की गाईचा खोटं बोलतो की हा चहा पित नाही. हा 17 से 60 वेळा चहा पितो. अरे नहीं इधर मोबाइल रखा है इससे बात कर. सो आपली मावशी सुद्धा आली आहे क्लिनिंग करायला. सो आता मी जाते फटाफट ब्रेकफास्ट करते आणि जाते आंघोळीला. सो तुम्ही कंटिन्यू राहा. आपण भेटूया ऑन दी वे जाताना. ऑफिसमध्ये ब्लॉगिंग नॉट अलाउड आहे. फोकस टू युअर वर्क. सो भेटूया. सो गाईज आता मी माझं ब्रेकफास्ट करते आहे आणि हा बघा विपुल. आमच्या इथे लाईन चोकअप झाली आहे. सो कोणाला काम विपुल करणार आहे. विपुल नाही करणार आहे. तो माणूस येणार आहे. तर आता मी ब्रेकफास्ट करते. कॉर्नफ्लेक्स खाते. बघून घ्या. जिमी बाहेर नाही आला आहे. तो मस्तीसाठी कुठेतरी गेला आहे. सो संध्याकाळी आपण घेऊया त्याला ब्लॉकमध्ये ऑफिसमधून आल्यावरती. सो विपुल मला खूप हेल्प करतो. बघा आता तो कपडे पण ड्रेनला टाकले आहेत त्यांनी. आज त्याला सुट्टी आहे आणि मला ऑफिस आहे. सो आपण भेटूया ऑन दी वे ऑफिसला जाताना. सो टिल दॅट कंटिन्यू माय चॅनल. सो आपण आता चाललो आहे ऑफिसला. तर हा आपला ऑफिसचा टर्न आहे. सो बघू शकता आज रक्षाबंधन आहे. तो रस्त्यावर क्राऊड पण कमी आहे. होप सगळे कारण आज कसं आहे वर्किंग डे त्यामुळे कोणाला जास्त सुट्टी वगैरे नाही आहे. ज्यांना घेता पॉसिबल येत असेल तर ते घेतात ऑफ. सो काही बायका खूप छान रेडीसुद्धा चाललेल्या आहेत आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी. सो तुम्ही बघू शकता. सो आज क्रोमाच्या इथनं चाललो आहे पण बेस्ट ऑफर काही दिसत नाही आहे मला. सो आज होपफुली ट्रॅफिक सुद्धा नाही आहे.
आपण स्ट्रेट अवे आपल्या ऑफिसला पोहोचणार आहेत आता काहीच वेळामध्ये. तर आज एवढे छान छान ड्रेसेस लावलेत शॉपमध्ये मॅनिक्विनला, तर असं वाटतं एक मस्त असा ड्रेस घेऊया, पण नाही, आपल्याकडे आहेत सगळे ड्रेसेस, त्यामुळे काही गरज नाही वाटत मला. सो आपण फक्त होपफुली आज संध्याकाळी जुडिओमध्ये थोडीशी शॉपिंग करू. सो लेट्स द वे टू ऑफिस. तर कोणीतरी आपली फसवणूक करत आहे वॅकन्सी बोलून, सो आपल्याला या जॉबमध्ये इंटरेस्ट नाही आहे. सो बघा तुम्ही, तिकडे जर वॅकन्सी असेल तर जाशील का? पण तिथे सॅलरी जास्त असली पाहिजे तरच मी जाऊ शकते. सो इथे बघा गणपती मंदिर सुद्धा आहे आमच्या इथे. सो लवकरच काही दिवसात बघा, मी बोलल्याबरोबर घंटी वाजली. सो लवकरात लवकर गणपती बाप्पा रेडी झालेले आहेत आता आपल्या सगळ्यांच्या घरी यायला. होपफुली माझ्या माहेरी असतो गणपती, तर मी तुम्हाला तिकडचं शूट तर दाखवीनच, त्याच्यासाठी तर मी खूप एक्सायटेड आहे. आणि स्पेशली मी गणपतीसाठी गणपतीसाठी आपण काही शॉपिंगसुद्धा कपड्यांची केली आहे ऑनलाईन. सो ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवीनच. तर चला आता मी जाते ऑफिसला. ऑफिसमध्ये लॉगिंग नॉट अलाउड आहे. सो भेटते तुम्हाला संध्याकाळी. तोपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये नक्कीच कंटिन्यू राहा आणि अशाच काही चांगले ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सो भेटूया. सो हे गाईज, फायनली आपला लंच ब्रेकसुद्धा झालेला आहे. तर सर याच्या आधी छोटासा व्हिडिओ घेऊन टाकते. होपफुली त्यांना आवडलं नाही तरी मला फरक पडत नाही. सो हे माझं चॅनल आहे, तर मी माझ्याप्रमाणेच रूल रेग्युलेशन्स असतील त्याच्यावरती. सो मी दुसरं काही दाखवणार नाही, फक्त हा बॅक व्हाईट दाखवते आणि माझं फेस दाखवते. सो लंच ब्रेक झाल्यानंतर आता फायनली आम्ही 5 वाजता सुटणार आहेत, तेव्हा तुम्हाला भेटते. सो गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही आता ऑफिसमध्ये आहे, दिसत आहे. सो आम्हाला भाऊ नाही आहे, सो आम्हाला खूप बॅड फील होते आहे. तर तिलासुद्धा नाही, आणि माझा आता भाऊ एक्सपायर झाला आहे. सो मी आणि ही दोघांच्या भावांना खूप मिस करतोय. सर होप तुमच्या सगळ्यांची रक्षाबंधन पण आजचा खूप छान गेली असेल. सो असंच प्रेम तुम्ही तुमच्या भावाबरोबर ठेवा आणि माझंही माझ्या भावावर कायमचं प्रेम तेवढंच राहील. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ॲटलिस्ट रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून तरी. तर ही बहीण जर तुम्हाला वाटत असेल की चांगला ब्लॉग वगैरे बनवते, तर सगळे माझ्या भाऊ लोकांनी मला सबस्क्राईब करा. तर तुम्ही किती छान व्ह्यू आहे. मी आता फ्रेश होते आणि तुम्हाला भेटतो. तुम्ही बघू शकता मला किती घाम आला आहे. सो माझ्या चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.